अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आजचा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, तुमचे भले करण्याचे सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. राग द्वेष सोडून सकारात्मक विचार केल्यास जीवन नक्कीच बदलते. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते असा भाव मनात ठेवून नेहमी सत्कर्म करत राहा. नित्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रतेने नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो. संकटाच्या काळात श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण केल्याने अथांग मनोधैर्य प्राप्त होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमच्या कठीण काळात स्वामींवर ठेवलेला दृढ विश्वासच तुमचा खरा मार्गदर्शक असतो. स्वामी म्हणतात, रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी मनही नसते तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा. विचार कसला तर खरेच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागावण्याने मी जर रागाने बोलली तर बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टीचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला जे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपल्या मनामध्ये जर नकारात्मक विचार येत असेल तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचार करा. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, आपल्या कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आलेत, आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते आणि त्या बदलाबरोबरच आपलं नशीबही बदलू लागेल. स्वामींचं हे वाक्य कायम लक्षात ठेवा. चांगले विचार आपले आयुष्य बदलतात. स्वामी सदैव म्हणतात, बाळा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त चांगले कर्म कर. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून मनात कधीही सकारात्मक विचार करावे. जेथे श्रद्धा असते तेथेच मनाला शांतता आणि जीवनाला दिशा मिळते. स्वामी महाराजांना फक्त एकच वाक्य बोला, स्वामी मला इतकं कधीच देऊ नका की माझ्यात अहंकार यावा, पण एवढा आशीर्वाद नक्की द्या की फक्त संकटातच नव्हे तर आनंदातही मी तुमच्या चरणाजवळच असावा. आशा नाही, विश्वास आहे की स्वामी मला नेहमी साथ देणार. तुमचा विश्वास आहे का? असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामागं कितीतरी दुःख दडलेलं असतं. देव कधीही हात जोडून मागणाऱ्यांना देत नाही, तर मनापासून प्रयत्न करणाऱ्यांच्या सदैव पाठीशी उभा राहतो. स्वामी म्हणतात, आयुष्य जसं जसं पुढे जाते तसं खूप काही बदलतं. परिस्थिती, माणसं, अपेक्षा, स्वभाव सगळंच बदलत राहतं. काही माणसं कायमचे आपले राहतात तर काही फक्त त्या क्षणिक पाहुण्यांसारखी असतात. वेळ आणि अनुभव आपल्या दृष्टिकोनाला बदलतात.
समजून घेण्याची पद्धत बदलते आणि आयुष्य आपल्याला शिकवतं की सर्व काही स्थिर नसतं. बदल हाच खऱ्या आयुष्याचं खरं रूप आहे. हे स्वीकारणं ज्याला जमलं त्याचं आयुष्य सोपं आनंदी होतं. स्वामी कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ पाहतात. विश्वास ठेवा, धैर्य सोडू नका. आज नाही तर उद्या पण उत्तर नक्की मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.